मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शिंदे सेनेचा युवा धडाका, पंढरपूरमध्ये 10 शाखांचं उद्घाटन, संग्राम अभंगरावांचा थेट ॲक्शन प्लॅन. नगरपालिका निवडणुकीनंतर पंढरपूर शहरात शिंदे गटाची शिवसेना पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर आली असून युवकांच्या माध्यमातून संघटना बळकट करण्याचा निर्धार आता कृतीत उतरू लागला आहे. मकर संक्रांतीच्या शुभदिनी युवा सेना शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांनी शहरात 10हून अधिक शाखा उभारण्याचा धडाकेबाज उपक्रम राबवत युवकांच्या समस्या थेट जाणून घेण्याचा आणि युवा सेना अधिक मजबूत करण्याचा संकल्प जाहीर केलाय. या उपक्रमाच्या औचित्यानं आज अंबाबाई पटांगण इथं शिवसेनेच्या एका भव्य शाखेचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांची उपस्थिती लाभली. मुंबई महापालिकेवरही शिंदे सेनेचा झेंडा फडकणार. साईनाथ भाऊ अभंगराव उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना साईनाथ भाऊ अभंगराव यांनी शिवसेना बळकट करण्यावरही भर देत येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेवरही शिंदे सेनेचा झेंडा नक्कीच दिसेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. पंढरपूर सारख्या धार्मिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या शहरातून हा संदेश राज्यभर जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब दिघे शिंदे विचारांचा वारसा पुढे नेणार संग्राम अभंगराव. युवा सेना शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पंढरपूर शहरात युवा सेनेत नवी ताकद निर्माण केली जाईल. युवकांचे प्रश्न, रोजगार, शहर विकास आणि संघटन यावर युवा सेना सक्रियपणे काम करणार असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. 10 शाखांचं एकाच दिवशी उद्घाटन, संघटनात्मक शक्तीचं प्रदर्शन. युवा सेना राज्य सचिव किरणदादा साळी व मुख्य सचिव राहुलदादा लोंढे यांच्या सूचनेनुसार संग्राम सुधीर अभंगराव यांच्या पुढाकारानं आज पंढरपूर शहरातील विविध भागात 10 शाखांचं उद्घाटन पार पडले. हा उपक्रम शिंदे सेनेच्या संघटनात्मक ताकदीचं स्पष्ट दर्शन घडवणारा ठरला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर, शहर प्रमुख विश्वजित भोसले, युवा सेना उपजिल्हा प्रमुख साईनाथ बडवे, शहर संघटक सनी असंगे, उपशहर प्रमुख उमेश अभंगराव, शंभूराजे थोरात, आशिष नाईकवाडी, साहिल अभंगराव, सुचित जाधव, सोमनाथ जाधव, शुभम माने, सत्यजित शिरकर, विभाग प्रमुख ओंकार पांढरे, रणजित क्षीरसागर, विजय कोळी, आदित्य मान आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकूण चित्र काय सांगते? नगरपालिका निवडणुकीनंतर शांत वाटणाऱ्या पंढरपूरच्या राजकारणात आता शिंदे सेनेच्या युवा सेनेमुळे नवचैतन्य आलं असून आगामी काळात शहराच्या राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार हे मात्र नक्की. 9 जून 1966 साली महाराष्ट्रात मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झाला. तेव्हापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिला. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचं काम केलं. त्याच विचारात, शिवसेना प्रमुखाच्या विचारात अनेक संघटना वेगवेगळ्या झाल्या. म्हणजे युवा सेना, कामगार सेना, अनेक संघटना वेगवेगळ्या निर्माण झाल्या. त्यापैकी युवा सेनेच्या माध्यमातून इथले शहर प्रमुख संग्राम अभंगराव, आमचे उपजिल्हा प्रमुख साईनाथ बडवे, तालुका प्रमुख शिवाजी बाबर, आपला मुन्ना भोसले, शिवसेनेचा फादर बॉडीचा शहर प्रमुख आणि इतर सर्व त्यांचे सहकारी पदाधिकाऱ्यांनी मिळून जवळजवळ आज आणि उद्या 2 दिवसामध्ये पंढरपूर शहरामध्ये 10 शाखेचं नियोजन केलेलं आहे. या 10 शाखेच्या माध्यमातून जिथं जिथं तरुणाच्या हाताला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी, अनेक विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेने ॲडमिशन देण्यासाठी आणि तरुणांना एक प्रेरणा आहे नवीन शिवसेनेच्या राजकीय जीवनामध्ये येण्यासाठी, तरुणांनी सामाजिक विधायक काम करून मोठ्या प्रमाणामध्ये लोकसेवा कशी असते, जनसेवा कशी असते, या सगळ्या माध्यमातून एक आमचे या विभागाचे युवा सेनेचे वरिष्ठ मुंबईचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणांनी चंग बांधलेला आहे. प्रत्येक विभागातून व्यसनमुक्त असावा, चांगल्या शाळेमध्ये मुलांना ॲडमिशन मिळावा, ज्या गरजू गरिबांना चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचं ध्येय धोरण मनाची बाळगून आज सुरुवातीपासून या शहरातल्या युवा सेनेच्या शाखा मोठ्या जोमानं 34 वार्डामध्ये जवळजवळ 18 प्रभागामध्ये 34 शाखा निर्माण करून इथल्या लोकांना चांगल्या न्यायाच्या सुविधा देण्याचं काम करतील. भाऊ, यालाच एक अनुसरून प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सध्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत. तुम्ही एक कट्टर शिवसैनिक आहात, काय सांगू शकाल?
गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती त्यांनी भरीव काम, नेहमीच मुंबई पाण्याखाली असायची, नेहमीच रस्त्याचे खड्डे असायचे, नेहमीच धुळीनं माखलेली मुंबई असायची. अनेक प्रश्न ते जनतेचे असताना ते करण्यात असमर्थ ठरले. शिंदे साहेबासारखा नेता महाराष्ट्रात एक वेगळी चूल मांडून महाराष्ट्राच्या शेतकरी, लाडक्या बहिणी असू द्या, लाडके भाऊ असू द्या, वयस्कर 60 वर्षाच्या पुढल्या तरुण म्हणजे 60 वर्षाच्या पुढल्या म्हातारे माणसाच्या योजना असू द्या, किंवा उद्या जन्माला आलेल्या मुलीला 10,000 पहिल्यांदा ते डिपॉझिट आणि लग्नाच्या वया 18 वर्ष होईपर्यंत 5 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा, या सगळ्या योजना ज्या आहेत ते माणसाच्या जीवनाच्या लगडीत आहेत. म्हणून मुंबई महानगरपालिकेवर शिंदे साहेबांचा विचार निश्चित विचाराचा भगवा फडकेल, यात काही शंका नाही. निमित्ताने आज शहरात जवळजवळ आपण 10 शाखांचं नियोजन केलेलं आहे. सन्माननीय आमचे नेते किरणदादा साळी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकनाथभाई शिंदे साहेबांचे, श्रीकांत शिंदे साहेबांचे आणि पूर्वेशभाईंच्या नेतृत्वाखाली आपण बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी युवा संघटन बळकटीसाठी आपण शहरात 10 शाखांचं नियोजन केलेलं आहे. ह्या युवक जोडले जातील, संपूर्ण संघटनेचं विस्तार पण होईल. त्याचप्रमाणे युवकांसाठी ह्या शाखेचा उद्देश असाच की युवकांसाठी आपण आवाज उठवण्यासाठी त्यांचे जे काय समस्या असतील, त्यांचा संघर्ष असतील, युवकांच्या संघर्षात, युवकांच्या लढ्यात आम्ही युवा सैनिक म्हणून सामील होऊ आणि युवकांच्या हितासाठी हे संघटन आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता ह्या उद्देशाने आम्ही आज शाखेचं नियोजन केलेलं आहे.